भागातील वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी, माझ्यासोबत आलेले पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य दत्ताशेठ जोरंगे, माझे सहकारी गणेशदादा जगताप तिकडे बसलेत, आत्माराम कामठे आताच बोललेत, आताच सविस्तरपणे सागर तात्या बोललेत, आत्माराम कामठे बोललेले आहेत. मी एवढंच सांगेल की आता ही निवडणूक जनतेने हातात घ्यायची, कारण काही प्रस्थापित लोक इकडे तिकडे गेलेले आहेत. परंतु मी एवढंच सांगेल, गेले 15 वर्ष आपल्याला वेगवेगळ्या नावाखाली बोलवण्यात आलं. गुंजवणीचं पाणी आणणार म्हणून विजयराव शिवतरेंनी 10 वर्ष सत्ता उपभोगली. स्वतः त्यांना त्या खात्याचं मंत्रीपद मिळालं, पण पाणी काय पुरंदरला पोहोचू शकलं नाही. एका सहीवर आलेलं आहे असं ते सांगत सुटले. म्हणजे सारासार जनतेची फसवणूक किंवा खोटं बोलणं अशा प्रकारे ते काम करत राहिले. सागर तात्या यांनी सांगितले त्याप्रमाणे तरुणांना रोजगाराची गरज आहे. MIDC आपली जेजुरीला जरूर आहे, पण त्याचं विस्तारीकरण करता येईल का? राख नावळी भागामध्ये जिथे कमी बागायती क्षेत्र जाऊन MIDC उभी करता येईल का, याचाही विचार करावा लागेल. शिक्षणाची दुरावस्था आहे. आपल्याकडे एकच कॉलेज आहे. दुपारी सागर तात्या किंवा मला वाटतं दत्ताशेठ जोरंगेंनी सांगितलं की ते कॉलेज जर उद्या काही अडचणीत आलं तर लोकांनी जायचं कुठं हा प्रश्न निर्माण होईल. पर्यायी एखादं कॉलेज निरे सारख्या भागामध्ये, जेजुरी सारख्या भागामध्ये काढता आलं तर आणखी सोयीचं होईल, तरुणांना शिक्षणाची संधी उपलब्ध होईल. दुसरं बोलायचं झालं तर धुळे जिल्ह्यामध्ये नदीजोड प्रकल्प केला. ते जास्तीचं पाणी मोठ्या नद्यांवरून छोट्या नद्यांमध्ये टाकून जॅकवेलच्या मार्फत ते दुष्काळी भागात पुरवण्यात आलं आणि तो सक्सेसफुल झाला. तसं आपल्याकडे माहूरचं डॅम असेल, नाझरे डॅम असेल, यंदा पाऊस उशिरा आला, पण माहूरचं डॅम बघता बघता भरून गेलं आणि नंतरचं पाणी फुकट वायाला चाललेले. आजही धरणातून पाणी खाली सोडलं जात आहे, त्याचा वापर होत नाही. आता ठीक आहे, पावसाळा संपलाय, पिकांना पाण्याची गरज आहे, ते सगळं पाणी उचललं जाईल. परंतु हे डिसिल्टिंग करून या धरणांची कॅपॅसिटी वाढवता येईल का? रस्त्यांचं जाळं वाढवता येईल का? शिक्षण, आरोग्याच्या सुविधांचे प्रॉब्लेम आहेत. सागर तात्यांनी दुपारी एका भाषणात सांगितलं की रिमोट तालुक्यामध्ये, वेल्ल्यासारख्या रिमोट तालुक्यामध्ये अद्ययावत असे दवाखाने आहेत आणि आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी रुरल हॉस्पिटल ज्याला म्हणतो, ग्रामीण रुग्णालय, ते सुद्धा चांगल्या परिस्थितीतलं नाहीये. अशा अनेक अडचणी आहेत. आज थोडस वेळेचं बंधन आहे, पण मी करत असताना काम एक सोशल वर्क म्हणून करत आलो. राजकीय कुठला ध्यास घेतलाय आणि राजकारणाच्या माध्यमातून करायचं अशा प्रकारे कुठेही काम केलं नाही. उन्हाळा पडलेला होता आपल्याकडे मागच्या, आता ज्याच्यामुळे दुष्काळामध्ये, त्यावेळी 5-6 ठिकाणी गुरांच्या छावण्या सुरू केल्या. त्याच्यामध्ये दिवे असेल, तक्रारवाडी असेल, शिवरी असेल, या ठिकाणी गुरांच्या चाऱ्यासाठी छावण्या सुरू केल्या. काही गावांमध्ये चारा वाटप केंद्र सुरू केली आणि या दुष्काळामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी नंतर प्रतिक्रिया दिली की हे जर तुम्ही केलं नसतं तर आमच्या गायी जनावरं ज्याच्यावरती आमचा प्रपंच चालतो, दुधावरती, ते कदाचित कसाव्याच्या दावणीला गेले असते. काही रस्त्याचं काम होतं आमचं, दिवे घाटाचं वरचं टोक ते हडपसर, फॉरेस्टच्या अडचणीमुळे अडलं होतं. 600-700 कोटी रुपयाचं काम ते आता महिना दीड महिन्यातच सुरू होईल. त्याच्यात सगळ्यांचा सहभाग असला तरी वन खात्याची परवानगी मिळवण्यामध्ये मी खूप मोठं मेहनत त्याच्यामध्ये घेतली. तसेच 2-3 देवस्थानला जाण्याचा रस्ता हा वन खात्याच्या जागेतून जात असल्यामुळं त्यांच्याही परवानगीची अडचण होती. मग त्याच्यामध्ये कानिफनाथ देवस्थान होतं, भुलेश्वरचं देवस्थान होतं, ढवळेश्वर नावाचं आंबळ्याचं देवस्थान होतं. अशी विधायक कामं आपण करत आलोय आणि हीच कामं करण्यासाठी ही संधी पाहिजे. केवळ आमदार म्हणून मिरवणं, लोकांना खोटं बोलणं, फसवणं, तशी मतं मिळवणं हा हेतू अजिबात नाहीये. माझी सर्वांना एक विनंती, हात जोडून द्या की या ठिकाणी जेवढे लोक आलेत, आपण सर्वांनी आपले पाहुणे रावळे, शेजारी पाजारी यांना ही वस्तुस्थिती समजावून सांगा की तुम्हाला खोटं बोलणाऱ्यांच्या पाठीमागे जायचंय का खरं बोलणाऱ्यांच्या पाठीमागे जायचंय. 15 वर्ष आपण खोटं बोलणाऱ्यांच्या पाठीमागे राहिले. सध्याचे आमदार आहेत, त्यांनी 10 वर्षापूर्वी डिक्लेअर केलं की मी प्रत्येक इंच न इंच पाण्याखाली आणील आणि असं मी आश्वासन दिले माझ्या पिताश्रींना. त्याच्यातलं काही झालं का? झिरो झालं. त्याची व्हॉट्सअप वरती क्लिप आहे, पाहिली आहे का तुम्ही? पाहिलेली आहे ना? गेल्या वेळेला 2019ला त्यांनी सांगितलं की गुंजवणी प्रकल्प मी 1200 कोटीचा सो खर्चानेच करणार. ती क्लिप व्हॉट्सअपवर आहे, ती तुम्ही पाहिलेली आहे. याच्या उलट अजितदादांनी पुरंदर उपत्यासाठी त्याच्यावरती आपलं खूप वरदान आहे या भागाला ठरलेलं, 52 कोटी रुपये या वर्षीच्या अर्थसंकल्पात दिले.
आणि सगळे पंप बदलण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे. जिल्हा नियोजनामार्फत भरपूर मोठा निधी अजितदादांनी गेल्या 5-6 महिन्याच्या काळात किंवा गेल्या वर्षभराच्या काळामध्ये दिलेला आहे. त्यांना जर आपल्याला साथ द्यायची झाली, ते कामांची यादी आणि कामाबद्दल बोलायचं म्हटलं तर मी निश्चितपणे तासभर 1.5 तास तुमच्याशी बोलू शकेन. पण वेळेचं बंधन आहे आणि निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे 10 वाजताच्या नंतर प्रचार सभा किंवा अशी बैठक घेता येत नाही. 10 वाजेपर्यंत आम्हाला अजून 5-6 गावं संपवायची आहेत. तर अर्ध्या-अर्ध्या तासात 20-20, 25 मिनिटात एका ठिकाणी दोघं-तिघं बोलून असं रोटेशनने आम्ही बोलतोय. तर आपण निश्चितपणे आपण मला साथ द्याल. 20 तारखेला 5 नंबरला माझी निशाणी आहे घड्याळ आणि 5 नंबरला नाव आहे. त्याच्यावर जर पॅम्पलेट दिले ना तुम्हाला, ते सगळ्यांनी आपापल्या घरात समजावून सांगा. साठी तुम्हाला आम्ही मशीनही देणार आहोत. ते घरोघरी जाऊन समजावून सांगा. ती जबाबदारी तुम्हाला 7-8 जणांना घ्यावी लागेल आणि सगळे पॅम्पलेट्स घरी वाटणं, बूथ कमिटी निर्माण करणं, सगळ्या मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येणं, ही जबाबदारी तुमची वाढलेली आहे आणि ह्या तरुणांची तुमच्यापैकी 7-8 जणांची गरज पडेल. धन्यवाद.